खेळ झोंबी साधने बाई. श्रावण महिन्यातील या आल्हाददायक वातावरणात सृष्टीत वेगळंच चैतन्य निर्माण झालेलं असतं. सृष्टीतील प्रत्येक गोष्ट खूप सुंदर दिसते. तर मैत्रिणींनो, आज आहे नागपंचमी आणि खूप सुंदर असं दिवस आहे. आज पहा, सोमवार पण आहे आणि त्यातले त्यात आज आहे शिवामूठ. तर आज श्रावण महिना असल्यामुळे ना, ऋग्वेद ऋशांग श्रावण महिना लागल्यापासून इथं मारुतीला पाणी घालायला येतात. तर सकाळी सकाळी शाळेत जायच्या अगोदर मुलं मारुतीला पाणी घालून जातात. तर लहानपणापासूनच मुलांना हे आध्यात्मिक संस्कार लागले पाहिजे, तरच मुलं पुढं पण हे संस्कार त्यांना सुरू असतात. पहा, जतेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीराम. तर ऋग्वेद ऋषांगला स्कूल आहे, त्यामुळं ते ना आता पळतच घरी गेले. पहा पोरांचं कसं असतं. तर तांबे पण माझ्याकडेच दिले दोन्ही. तर असं म्हणतात, श्रावण महिन्यामध्ये ना महादेवाचं तत्व पृथ्वीवर असतं. तर मारुती हा पण एक महादेवाचंच रूप आहे आणि मारुतीला प्रत्येक भागामध्ये तिथलं रक्षक मानलं जातं. रक्षक देवता म्हणून पूजा केली जाते. तर श्रावण महिन्यात हे तत्व पृथ्वी तलावर जास्त प्रमाणात असतं, त्यामुळं मारुतीला एक महिनाभर पाणी घालायची प्रथा आहे. तर मग इथलं आमच्या भागातली मुलं आहे ना, सर्व मारुतीला पाणी घालतात. तर स्त्रिया आहे ना मंदिरात जात नाही, कारण मारुती ब्रह्मचारी आहे त्यामुळं. तर आता ऋग्वेद ऋषांग पण जसं जमतील तसं पाणी घालणार आहेत मारुती बाप्पाला. बाय बाय. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज आहे श्रावण सोमवार आणि आज पहिला सोमवार आहे. शिवामूठ आहे, तांदूळ. आणि आज असा पर्व आहे, तर आज आहे नागपंचमी. तर खूप दिवसातून आहे ना नागपंचमी आली. पहा, सोमवारी, ते पण पहिल्या सोमवारी. आज पहाटेच श्यामज्योतीने सोमेश्वर महादेवाचा अभिषेक केला. तर पहाटे 2 वाजल्यापासूनच आमच्या सोमेश्वर महादेवाला अभिषेक सुरू आहे. पहा, अशी गर्दी असते पहा महादेव मंदिरात. तर त्यामुळे तुम्हाला मी व्हिडिओ नाही दाखवू शकले. तर आमच्या वेळी ना, आम्ही नागपंचमीच्या दिवशी ना मेहंदी काढायचो, महिना अगोदरच झोका खेळायचो, हाताला फोड येऊपर्यंत. पण आता पहा, ऋग्वेद ऋषांगला पण आज शाळा आहे आणि सरकारी सुट्टी पण आता नागपंचमीची नसते, मुलांना शाळेत जावं लागतं. तर आता काळ बदललाय, तसं सगळेच बदलायला लागले पहा. आणि आमच्या वेळी आम्ही खूप असा झोका खेळायचो, एकमेकीच्या हातावर मेहंद्या काढायचो आणि लाह्या करायचो. तर भरपूर असा काळ बदललाय आता आणि सणावारांची ही व्याख्या बदलत चाललेली आहे. तर तसं तसं आपण पण बदलायलाच हवं, आहे का नाही. तर चला, आवरलंय माझं. आज सोमेश्वर महादेव मंदिरात जर गेले तर तुम्हाला मी नक्की दाखवीन. आज श्यामज्योतीच गेले होते पहाटे. श्रावण महिन्याच्या पर्वावर माझं आहे गाथा पारायण सुरू. तर मग मी आता पारायणाला करणार आहे सुरुवात. तर चला, आजचा दिवसाचा दिवसभर काय होतंय काय नाही ते सर्व तुम्हाला मी या व्लॉग मध्ये दाखवणार आहे. तर व्लॉग स्किप न करता संपूर्ण पाहत चला आणि व्लॉग आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला. तर चला. शिवाय ओम नमः शिवाय, हरे हरे बोले नमः शिवाय, नमः शिवाय. नाही भावतया सांगावे ते किती आपुल्याल्या मती पाषांडिया जया भावे संत बोलिले वचन. प्रत्येकाच्या घरामध्ये ग्रंथ असतात पहा. आणि श्रावण महिना, अधिक महिना, या महिन्यामध्ये आपण हे ग्रंथ पारायण करायलाच पाहिजे. आणि श्रावणी सोमवार पहिला. हां, तर आज आहे शिवामूठ तांदूळ आणि आम्ही चाललोय महादेवाला. तर चला, आता तुम्हाला दाखवते आमच्या गावातलं महादेवाचं मंदिर. तर आमच्या गावामध्ये सोमेश्वर महादेवाला या समया लावलेल्या आहेत ना, तर ही गावातल्या प्रत्येक घरातली एक समय आहे आणि प्रत्येक जण इथं तेल देतात, समई देतात आणि समया जे लावतं किंवा जे समयामध्ये तेल टाकतं ना, तर त्यासाठी त्यांना आपण पैसे पण देतो. आणि अशा पद्धतीने या समया महादेव मंदिरामध्ये 1 महिनाभर श्रावण महिन्यामध्ये तेवत असतात. तर या अशा पद्धतीने या लावलेल्या आहेत पहा.
महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही आता आलेलो आहोत इथं केंद्रामध्ये, स्वामींच्या केंद्रात. तर खूप शांतता असते पहा इथं केंद्रामध्ये. पंचमीच्या दिवशी जिवतीचे पूजन करणे हे महाराष्ट्रातील खूप असं पारंपरिक असं पूजन आहे. तर अशा पद्धतीने हे जिवती पत्रक पूजलं जातं. हे पुरणाचे कानवले बनवलेले आहेत आणि इथं आहे या ज्वारीच्या लाह्या. तर आजचा नैवेद्य पुरणाचे कानवले आणि ज्वारीच्या लाह्या हा असतो. तर आई आपल्या मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी हे जिवतीचे पूजन करत असते. तर महाराष्ट्रामधील काही भागामध्ये हे जिवती पूजन केले जाते. तर तुमच्याकडे हे जिवती पूजन केले जाते का, तर हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर जिवती पूजन करताना कानवलेचा नैवेद्य जिवतीला दाखवायचा असतो आणि लाह्यांचा हार जिवती पत्रकाला घालायचा असतो. तर हा पारंपरिक असा पूजाविधी आहे आणि हा खेडेगावामध्ये आमच्या भागामध्ये केला जातो. तर ज्योतीने इथं हे जिवती पत्रक पूजून घेतलेलं आहे आणि हे जिवती पत्रक आपल्याला महिनाभर घरामध्ये असंच ठेवायचं आहे. आपल्या मुलांच्या उत्तम अशा आरोग्याची आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि हे जिवती पत्रक आपल्याला आहे. तर प्रत्येक घराच्या देवघरामध्ये आपल्याला हे चित्र दिसून येणार आहे. पहा जिवतीचं चित्र. तर या चित्राला आपण आता कानुल्याचा नैवेद्य दाखवायचं आहे. तर आज आमच्या भागामध्ये आहे ना कानुले करतात पहा असे. भात करत नाही, भजे करत नाही, पुरण घालून असे कानुले करतात आणि हे कानुले तुपाबरोबर किंवा गुळवणीबरोबर खातात. हे जिवतीचे पत्रक आपल्याला पोळ्याच्या दिवशी याची पुन्हा पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून आणि मग याला विसर्जित करायचं आहे. तर अशी ही पद्धत आहे. तर अशा पद्धतीने पहा इथं जिवतीचं पूजन करून घेतलंय ज्योतीनं. आता आम्ही जाणार आहोत वारुळाला. तुम्ही केली का पूजा? वारुळे इथं मस्त हेच. नागोबानी दर्शन दिलं तर बोलव म्हणते. मला दिलं तर तुमचं पण घडवते. एकदा कण तात्याने आणलं होतं का हो? 2 दिवस झाले असतील त्याला. हा तर या सर्व पारंपरिक पद्धती आपण जिवंत ठेवल्या तरच या राहणार आहेत. तर आज पहा झोका सुद्धा बांधलेला नाही, कारण आता झोका बांधायला कोणाला वेळ पण नाही आणि मोठे मोठे नाडे पण नाहीत. तर अशा पद्धतीने हे पिंपळाचं झाड आहे पहा मोठं. या खाली मुंजोबाचं ठाणं आहे आणि इथं वारुळ आहे. तर या पिंपळाच्या झाडाखाली खूप मोठं असं वारुळ आहे. तर याच वारुळाची पूजा आम्ही दरवर्षी येथे करत असतो पहा. तर आम्ही सर्व शिवशक्ती ग्रुपच्या महिलांनी फेऱ्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. चला आम्ही चाललो आता फेर धरायला मंदिराजवळ. चल राजलक्ष्मी. एकादशी
म्हणा आता पंचमी साजने बाई आली वर्षाची पंचमी साजन बाई पंचमीचा कानवला ग पंचमीचा कानवला पंचमीचा कानवला पंचमीचा कानवला सवास आला पोळा साजने बाई सवास आला पोळा साजने बाई पोळ्याचे चौवर गोंडे ग पोळ्याचे चौवर गोंडे पाठ साजने बाई सवास आले पितर पाठ साजने बाई चाले पाठ साजने बाई पेत्राची निसुडाळ ग पेत्राची निसुडाळ बीजाची निसुडाळ बीजाची निसुडाळ सवस आली घट माळ साजने बाई चाली घटमाळ साजने बाई सवस आली घट माळ साजने बाई चाली घटमाळ साजने बाई घाटाची पहिली माळ ग घाटाची पहिली माळ घटाची पहिली गमाळ घटाची पहिली गमाळ दिवाळी आली काळून काळ साजने बाई दिवाळी आली काळू काळ साजने बाई दिवाळीचा पाखेळ झोंबी साजने बाई साजने बाई शिमग्याची गाठी कडग शिमग्याचे गाठी साजने बाई साजने बाई पाड्याने केली दाटी पारी माझी ओवी सावजा माळ्याला सावजा चौगा फेर धरा चौगा फेर धरा सावजी माझी ओवी सावजा चौक फेरधरा ज्ञानदेव तुकाराम साधू आळंदीचे खरा साधू आळंदीचे खरा सहावी ग माझी ववी नरहरी सोनाराला नरहरी सोनाराला माझी ओवी नरहरी सोना नरहरी सोना सोन्याचं मठ केले तर तय्यार पंढरपुराला जायाची ग चंद्रभागेत नायाची पंढरपुराला जायाची ग चंद्रभागेत नायाची विठ्ठलाला गवायची ग विठ्ठलाला गवायची राधा दिसाना कृष्ण दिसाना येऊच नाही राहिलं त्याच्यात काहीच नाही येत का तुम्ही तिकडून राधा कृष्ण बाळकृष्ण 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 पाडून द्यायचं पाडून द्यायचं बाळकृष्ण बाळकृष्ण बाळकृष्ण. तर अशा पद्धतीने पहा सर्व महिलांनी पारंपरिक फेराचा आनंद घेतला आणि नंतर सर्व महिला फुगड्या खेळल्या. तर एक एक महिला 8 वाजेपर्यंत यामध्ये ॲड होत होती. खूप सुंदर आनंद महिलांनी सर्वांनी घेतलाय. फुगड्याचाही खूप छान आनंद घेतला. त्यानंतर आम्ही सर्वांनी हनुमान चालिसा म्हणून आणि या सुंदर अशा खेळाची सांगता केलेली आहे पहा. तर मैत्रिणींनो, महाराष्ट्रातील पंचमीचा हा खेळ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आपल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला या आपल्या चॅनलवर मी पारंपरिक असे व्हिडिओ दाखवत असते खेडेगावातले. तर चला भेटूया पुन्हा.